तर तिकडे नाशिक महापालिकेच्या सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिलाय आणि त्यानंतर शिवसेनेनं भाजपसमोर अटी शर्ती ठेवल्यात। सत्तेत सहभागी करून घेताना सन्मानजनक पदं मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा माजी खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे। उपमहापौरपद, स्थायी समिती सभापती आणि महापालिकेच्या विषय समिती आणि प्रभाग समितीचं सभापतीपद दिलं जावं अशी मागणीही आता शिवसेनेनं केली आहे। खासदार हेमंत गोडसे आहेत। भाजपचा प्रस्ताव तुम्हाला आलेला आहे, प्रस्तावाला काय उत्तर असणार आहे? मला असं वाटतं का त्यांचा जो प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे त्याचं स्वागतच आम्ही करू, परंतु यासाठी जो काही सन्मानपूर्वक त्यांनी आम्हाला सहभागी करावं हे देखील मत आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं त्या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये मुख्यतः जे काही लाभाचे पदं आहेत त्यामध्ये सभागृह नेता असेल, उपमहापौर पद असेल, स्टँडिंगचे काही वर्ष चेअरमनचं पद असेल, त्यानंतर विभागावाईज जे सभापती, त्यानंतर शिक्षण मंडळ असेल, असे जे काही आहेत तर ते सन्मानपूर्वक जर त्याची 5 वर्षाच्या कार्यकाळाची जर संपूर्ण रचना त्यांनी जर बसवली तर निश्चित याच्यासाठी आम्ही देखील सकारात्मकपणे विचार करू। प्रस्ताव देताना त्यांनी तो प्रस्ताव ठेवला असेल, सत्तेत सहभागी होतात म्हणजे तुम्हाला काहीतरी सत्तेचा वाटा देणार असेल, त्यांच्याकडनं असं काय सुचवण्यात आलंय? आता सध्या तर अद्याप फक्त केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि महापालिकेत देखील असावी असं त्यांचं मत आहे। तुमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या जर मान्य झाल्या नाही तर काय भूमिका राहणार? नाही, मला असं वाटतं की आज तर समजा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग आम्हाला जसं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी बाकावर बसवायची जर वेळ आली तर मग त्याला काही पर्याय राहणार नाही। 1 ते 2 दिवसांमध्ये नाशिकमध्ये काय घडामोडी घडतात, शिवसेना सत्तेत राहते की विरोधी बाकांवर बसते हे स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।